नमस्कार बालमित्रांनो, मुलांनो, सेतू अभ्यासक्रमाचा आजचा आपला 43वा दिवस आणि आज आपण संवाद लेखन यामध्ये घेणार आहोत. आता बघा, संवाद म्हणजे काय? आता घरामध्ये तुम्ही तुमचे आईवडील असतील किंवा भाऊ बहीण असतील, आजी आजोबा असतील, त्यांच्याशी बोलता की नाही? कधी कधी तुम्ही सगळे एकत्र संभाषण करत असता किंवा कधी कधी तुमच्या भावा बहिणीमध्येच बोलणं होत असतं. कधी आईसोबत तुम्ही बोलता, कधी तुमच्या वडिलांसोबत बोलता. आता संवाद म्हणजे नेमकं काय की ज्यावेळी दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती आपापसामध्ये बोलतात त्यालाच संवाद म्हणतात. मग हे संवाद लेखन कसे करायचे याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. बघा, लेखन कौशल्य अंतर्गत आपल्याला ही संकल्पना दिलेली आहे. कोणती? संवाद लेखनाची. आता संवाद म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळी दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती आपापसामध्ये बोलतात त्यालाच संवाद म्हणतात. मग या संवादाचं लेखन करणं, हा संवाद लिहिणे म्हणजेच संवाद लेखन. आता बघा, इथे आपल्याला एक संवाद दिलेला आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. बघा, त्याचं वाचन तुम्हाला करायचं आहे आणि विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. तर बघा, दिलेला जो संवाद आहे त्याचं वाचन मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्यानंतर त्यावरचे प्रश्न पण आपण बघूयात, त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात. बघा, संवाद काय दिलेला आहे. पुढे काही मित्रांमधील बोलणे दिलेले आहे, ते वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. आता बघा, काही मित्रांमध्ये झालेलं बोलणं, तो संवाद आपल्याला दिलेला आहे. मग कोणकोणते मित्र इथे दिलेले आहेत? बघा, सुरुवातीला जी नावं दिलेली असतात ती म्हणजे संवादामध्ये असलेल्या व्यक्ती असतात. मग कोण कोण आहे तिथे? इशरत आहे, विनीत आहे आणि जॉन आहे. म्हणजे या तिघांमध्ये हे बोलणं चालू आहे. आता बघा, बोलणं त्यांच्यामध्ये काय चालू आहे. सुरुवातीला इशरतचं वाक्य दिलं आहे. काय म्हणते बघा, परवा आमच्या पाड्यावर आमच्या घरी रमजानच्या सणाला सर्वांनी यायचं. हं. विनीत: हो, नक्की येणार. चाचा आणि चाची यांचीही त्या निमित्ताने भेट होईल. जॉन: मी येणार व माझ्या बहिणीला म्हणजे जुलीला पण घेऊन येणार. चालेल ना? इशरत: हो, चालेल ना जॉन. विनीत: जॉन, पण तुला एकच वाटी शिरखुर्मा देणार आहे ती. इशरत: असं एकच वाटी वगैरे काही नाही रे, सर्वांनी मंगळवारी ईदला नक्की या, आम्ही भरपूर शिरखुर्मा करणार आहे. तर बघा मुलांनो, हा दिलेला आहे एक छोटासा संवाद. आता त्यावर आधारित दिलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे तुम्हाला सांगायची आहेत. बघा बरं, काय आहे पहिला प्रश्न. वरील संवाद किती व्यक्तींमध्ये घडला आहे? बघा, आता संवादाचे वाचन करण्यापूर्वीच आपण त्यावर चर्चा केली की मित्रांमध्ये झालेलं हे बोलणं आणि कोण कोण मित्र आहेत ही नावं आपण पाहिली, इशरत, विनीत आणि जॉन. मग किती मित्र आहेत एकूण? तर 3. म्हणजे हा संवाद किती व्यक्तींमध्ये घडला आहे? तर वरील संवाद हा 3 व्यक्तींमध्ये घडला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न. वरील संवादात प्रश्न कोणी विचारला आहे? बघा, आता प्रश्न त्याच्यामध्ये आलेला आहे, प्रश्नार्थक वाक्य तिथे आलेलं आहे. मग कोण म्हटलेलं आहे ते वाक्य? कोणतं वाक्य आहे ते शोधा बरं आधी. कोणतं वाक्य आहे ते? तर मी येणार व माझ्या बहिणीला म्हणजे जुलीला पण घेऊन येणार. चालेल ना? कोणाचं वाक्य आहे हे? जॉनचं. म्हणजे उत्तर काय असेल बरं? वरील संवादात प्रश्न कोणी विचारला आहे? तर जॉनने विचारला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न. इशरतच्या घरी किती जण जाणार आहेत? त्यांची नावे लिहा. बघा, आता संवादावरूनच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे पुन्हा की इशरतच्या घरी कोण कोण जाणार आहे? कोण कोण आहे बघा बरं. कोण कोण जाणार आहे? विनीत आहे, जॉन आहे आणि जॉनची बहीण जिचं नाव काय दिलेलं आहे? जुली. हे इशरतच्या घरी जाणार आहेत. म्हणजे एकूण किती जण आहेत ते? तर 3 आहे की नाही? म्हणजे इशरतच्या घरी 3 जण जाणार आहेत आणि त्यांची नावं काय काय आहेत? विनीत, जॉन आणि जुली. पुढचा प्रश्न बघा. हा संवाद कोणत्या वारी घडलेला असेल? आता बघा, या प्रश्नाचं उत्तर कसं शोधणार? बघा, इशरतचं जे पहिलंच वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये ती काय म्हटली आहे? परवा आमच्या पाड्यावर आमच्या घरी रमजानच्या सणाला सर्वांनी यायचं. आता परवा म्हटलं आहे तिथे, बरोबर आजचा वार आपल्याला माहिती नाही आहे, पण पुढे आणखी एक वाक्य आलेलं आहे बघा जिथे वाराचा उल्लेख केलेला आहे इशरतने. शेवटचं वाक्य बघा,
त्यामध्ये काय म्हटलं आहे, सर्वांनी मंगळवारी ईदला नक्की या म्हटलं आहे की नाही. म्हणजे रमजान कधी आहे, मंगळवारी आहे. आणि परवा ती आज संवाद त्यांच्यामध्ये चालू असताना म्हणत आहे. मग याचा अर्थ काय की परवा जर मंगळवार असेल तर आजचा वार कोणता असेल मग, तर रविवार. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, हा संवाद रविवारी घडलेला असेल. बघा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे संवाद दिलेले असतात, संवाद लेखन जे केलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्ही वाचन जेव्हा करता तर त्याचा आशय समजून घ्यायचा. त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे, किती व्यक्तींमध्ये ते संभाषण झालेलं आहे, कुठे झालेलं आहे, किंवा काय संभाषण त्यांच्यामध्ये झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी वाचन करत असताना समजून घ्यायच्या. आणि विचारलेले जे प्रश्न असतील त्यांची उत्तरं त्यावरून तुम्ही लिहायची असतात. आता बघा पुढे तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत की जे संवाद कसा लिहायचा या संदर्भातील आहेत. संवाद लेखन करताना कोणकोणते मुद्दे आपण विचारात घेतले पाहिजे ते मुद्दे आपण आता बघूयात. बघा पहिला मुद्दा काय दिलेला आहे आपल्याला की संवादामध्ये 2 किंवा अधिक व्यक्ती सामील असतात. बघा सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की संवाद हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये होत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे, संवादातील वाक्ये दुहेरी अवतरण चिन्हात लिहिली जातात. बघा एखाद्याच्या तोंडून जे निघालेलं वाक्य असतं तर त्या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो आपण. म्हणून मग संवादामध्ये जे वाक्य आपण लिहितो ते कसं लिहायचं असतं, दुहेरी अवतरण चिन्हात लिहायचं. त्यानंतर संवाद म्हणजे एखाद्या विषयावर एकमेकांशी बोलणे. संवाद म्हणजे काय, घरामध्ये संवाद आपला होत असतो, एखादा विषय निघतो आपण त्याच्यावर चर्चा करतो, त्यालाच आपण संवाद म्हणतो. म्हणजे संवाद म्हणजेच काय की एखाद्या विषयावर एक दुसऱ्याशी बोलणे. चौथा मुद्दा काय आहे, संवाद अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पात्रांची संख्या कमी असावी. बघा म्हणजे कमी व्यक्ती जर एक दुसऱ्याशी संवाद साधत असतील तर संवाद लेखन आपलं चांगलं होऊ शकतं. नाहीतर मग काय होईल की खूप व्यक्ती एकाच संवादामध्ये जर आपण घेतल्या तर मग तो संवाद खूप वाढत जाईल किंवा खूप मोठा होईल किंवा आपण चांगलं लेखन त्याच्यामध्ये करू शकणार नाही. त्यामुळे मग संवाद लेखन करताना अधिक प्रभावी आपल्याला जर ते करायचं असेल तर त्याच्यामध्ये असणारी पात्र म्हणजे काय, व्यक्ती, त्यांची संख्या ही कमीच असावी. त्यानंतर पुढचा मुद्दा काय दिला आहे, संवादासाठी एक निश्चित विषय निवडावा व त्यावर आधारित पात्रांचे बोलणे असावे. आता बघा जसं वरती आपण संवादाचं उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये काय होतं की रमजान ईदसाठी इशरत आपल्या घरी आपल्या मित्रांना बोलवत आहे, त्या विषयावरचा हा संवाद होता. मग असा एखादा विषय तुम्ही निश्चित जर केला, निवडला, तर त्यावर आधारित पात्रांचं बोलणं, वाक्य काय असतील हे तयार करणंसुद्धा तुम्हाला सोपं जातं. त्यानंतर पुढे बघा पुढचा मुद्दा, संवादात सलगता असावी. संवाद लेखन तुम्ही जेव्हा करता तर त्यावेळी सलगता त्याच्यामध्ये असली पाहिजे. जसं आपण बोलताना आपलं बोलणं सलग चालू असतं की नाही, समोरचा बोलल्यानंतर त्याला आपण प्रतिउत्तर देतो, आपल्या प्रश्नाला समोरचा प्रतिउत्तर देतो, म्हणजे सलग ते बोलणं चालू असतं, आपण मध्ये थांबत नाही. त्याच पद्धतीने संवादाचं लेखन करताना सुद्धा संवादामध्ये सलगता असली पाहिजे. त्यानंतर वाक्य जास्त मोठी नसावीत, खूप मोठी मोठी वाक्य लेखन करताना घ्यायची नाही. छोटी छोटी वाक्य आणि छान वाक्य तुम्ही तयार करू शकता आणि तीच संवाद लेखनामध्ये वापरू शकता. खूप मोठं वाक्य तयार करायचं नाही. त्यानंतर संवाद अधिक प्रभावीपणे होण्यासाठी वाक्यरचना सुटसुटीत असावी. योग्य ठिकाणी अवतरणचिन्हे वापरावीत. बघा अवतरणचिन्हांचा वापर वाक्यांमध्ये तुम्ही योग्य त्या ठिकाणी करायचा. आणि त्याचबरोबर संवाद अधिक प्रभावी जर आपल्याला करायचा असेल तर वाक्यरचनासुद्धा आपण कशी केली पाहिजे, सुटसुटीत असली पाहिजे. म्हणजे छोटी छोटी छान छान वाक्य तयार करायची आणि संवाद लेखन करायचं. आता बघा सरावासाठीचे प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय दिला आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे, तालुका भोर, जिल्हा पुणे येथील विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या सहलीचे नियोजन करावयाचे आहे. शाळेतील 4 ते 5 वर्ग प्रतिनिधी यांच्यात काय संवाद घडेल तो विद्यार्थ्यांना लिहायला सांगावा. म्हणजे काय करायचं आहे बघा मुलांना तुम्ही की शाळेमध्ये सहलीचं नियोजन करायचं आहे आणि वर्ग प्रतिनिधींचा आपापसात झालेला जो संवाद असेल कशा संदर्भात, सहलीच्या नियोजनासंदर्भात, तर त्यांच्यामध्ये कसा संवाद होईल हे तुम्हाला लिहायचं आहे. दुसरा प्रश्न काय आहे, बाजारात भाजीपाला आणायला तुम्ही गेला आहात अशी कल्पना करा. भाजी विक्रेते व तुमच्यामध्ये काय संवाद होईल ते लिहा.
त्यानंतर पुढे बघा, शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे नियोजन करायचे आहे. शाळेतील 4 ते 5 वर्ग प्रतिनिधी यांच्यात काय संवाद घडेल हे लिहायचं आहे. बघा की शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे, त्याचं नियोजन करायचं आहे आणि वर्ग प्रतिनिधींमध्ये मग यावेळी काय संवाद होऊ शकतो हे तुम्ही लिहायचं आहे. त्यासाठी मुद्दे दिले बघा की स्नेहसंमेलन कधी घ्यावे, किती खर्च येईल, प्रमुख पाहुणे कोण, स्वागत, बक्षिसे, यासाठी प्रायोजक, कोणकोणते कार्यक्रम आयोजित करावेत. आता ह्या मुद्द्यांवरून तुम्हाला हा झालेला संवाद लिहायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, त्यामध्ये काय दिलं आहे बघा की खोडरबर, पेन्सिल, कागद ह्या वस्तू तुम्ही वापरता बघा. तर ह्या वस्तूंमध्ये त्या वस्तू म्हणजे तुम्ही आहात अशी कल्पना करून तुम्हाला हा संवाद लिहायचा आहे. आता त्याचं सादरीकरणसुद्धा करायला सांगितलेलं आहे, पण प्रत्यक्ष मुलांना तुम्ही अजून शाळेत नाही आहेत. ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष शाळेत जाल त्यावेळी त्याचं सादरीकरण तुम्ही आपल्या वर्गामध्ये करणार आहात. पण आत्ता तुम्ही काय करायचं, संवादाचं लेखन फक्त तुमच्या वहीमध्ये करून ठेवा आणि ज्यावेळी तुम्ही शाळेत जाल त्यावेळी त्याचं सादरीकरण देखील नक्की करा.